हॅलो गाईज, वेलकम टू सुनीता कुकिंग। आज आपण बनवणार आहोत एकादशी स्पेशल साबुदाण्याचे वडे आणि एक स्पेशल चटणी। ती चटणी सगळ्यांना एवढी आवडली की वडी सोबत नाही नुसतीच चटणी खाल्ली आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। 3 बटाटे घ्यायचे, स्वच्छ धुवून आणि चिरून घ्यायचे। बटाटे उकडून झाले की त्यांचे साल काढून घ्यायचे। बटाटे छान उकडून घ्यायचे, आपल्याला ते हातानेच मॅश करायचे। एका बाउल मध्ये घ्यायचे उकडलेले बटाटे, हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचं कूट आणि छान पैकी बटाटे इथं मॅश करून घ्यायचे। सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की रात्रभर भिजवलेला साबुदाणा घ्यायचा आहे, त्याच्यात टाकायचे चव अनुसार मीठ आणि छान पैकी सगळं व्यवस्थित मिक्स करायचे। याच्यात अजिबात पाणी टाकायचे नाही, असंच मिक्स करायचे आणि एक गोळा तयार करायचे। हातावर छोटासा गोळा घ्यायचा आणि छान वड्याचा शेप देऊन इथं वडा तयार करायचे। असं छान शेप द्यायचे। बघा किती छान वडा तयार झाले। सगळे वडे आपल्याला इथं असेच बनवून घ्यायचे। वडे बनवताना वडे कडेला अजिबात चिरले नाही गेले पाहिजे, नाहीतर तेल मध्ये टाकले की आपले वडे फुटतात। तेल गरम झालं त्याच्यात थोडेसे वेपर्स तळून घ्यायचे। आज आपण एकादशी स्पेशल ताट बनवणार आहोत, तर वेपर्स झाले की एक एक वडे टाकून वडे छान आपल्याला इथं तळून घ्यायचे। दोन्ही साइडनी क्रिस्पी होईपर्यंत आणि कमी गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे। हे बघा किती छान वड्यांचा कलर आलाय। सगळे वडे असेच तळून घ्यायचे आणि आता आपण बनवणार आहोत आपली स्पेशल चटणी। तर सगळ्यात पहिले शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, कमी गॅसवरतीच भाजून घ्यायचे, सारखं हलवत राहायचे। त्याच्यात टाकायची 1 वाटी पांढरी तीळ आणि 1 तिखट, 1 कमी तिखट, 2 हिरव्या मिरच्या। छान यांना पण भाजून घ्यायचे। भाजून झालं एका बाउलमध्ये काढायचे, त्याच्यात टाकायचे मीठ आणि छान मिक्सरमधून पाणी टाकून फिरवून घ्यायचे। तुम्ही जर वडे बनवले तर ही चटणी वडे सोबत खायला ही चटणी नक्की ट्राय करा। छान चटणी झाली आहे ना, आणि आपली ही एकादशी स्पेशल ताट तयार झाली आहे। वडे पण एवढे छान क्रिस्पी, अजिबात फुटले नाहीत। तर पटकन आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बाय बाय।